हाय फ्रेंड, नमस्कार. माझं नाव चैतन्य. तर आपला नवीन यूट्यूब चॅनल आपण चालू करतो. पहिला व्हिडिओ आपला जो आपण स्टार्ट करतो आहे तो स्वामी समर्थ मठ याचं तुम्हाला दर्शन करणार आहे. तर आपण निघालो स्वामी समर्थ मठाकडे. तर आपण भेटूया. बाय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, हे तुम्ही उजव्या हाताला जे बघताय ते दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्यातलं खूप फेमस असं स्टेडियम आहे. ह्या स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर असे मोठे खेळाडूंनी इथे खेळलेलं आहे. हे आपण जे आता बघतोय इथे नाव येईल बघा, दादोजी कोंडदेव स्टेडियम. खूप फेमस आहे मित्रांनो, कधी आलात तर नक्की विजिट करा. मित्रांनो, हे सिडकोचं बसस्टॉप आहे. इथून पुढे आपण पुढे जातो तसं हा लोखंडी ब्रिज लागतो मित्रांनो. आणि हे इंग्रजांच्या काळातला बांधलेला ब्रिज आहे. बोगद्यातनं हा कलर केला आहे मित्रांनो. 7 कलर आहेत इथे. इथून आपण एंट्रन्स करून पुढे जातो आणि उजव्या हाताला टर्न मारल्यानंतर आपल्याला इथे एक सुंदर असं गणपतीचं मंदिर पाहायला मिळेल. राईट मारून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला उजव्या बाजूला वळल्यावर आपण कोपरीमध्ये एंटर होतो. कोपरीची हद्द सुरू होते. आता आपल्या उजव्या बाजूला जे दिसणार आहे ते गणपतीचं मंदिर आहे, इच्छापूर्ती गणपती मंदिर. तर ते उजव्या सोंडेचा पंचधातूचा गणपती आहे मित्रांनो. इथून आपण पुढे निघतो अष्टविनायक चौकात. हा अष्टविनायक चौक आहे मित्रांनो. ह्या मित्रामध्ये इथे आल्यानंतर मित्रांनो ह्या जे स्टॅच्यू दिसत आहे इथे पहिले 4ही-5ही बाजूला घड्याळ होती. आता हे नवीन त्यांनी लावलेलं आहे स्टॅच्यू. हा अष्टविनायक चौक आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड दिसतो अष्टविनायक चौक. तर ठाणा स्टेशनपासून मठ आहे 2.8 किलोमीटर. रिक्षाने आला तर तुम्ही 16 मिनिटात पोहोचू शकता. स्वतःची बाईक असेल तर 10 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचू शकता इथे. आणि जर तुम्ही ठाणा स्टेशनपासून जर चालत येणार असाल तर 1.5 तास आपल्याला मित्रांनो तिथे मठामध्ये पोचायला लागतो. अशा प्रकारे तुम्ही ठाणा स्टेशनवरून तुम्ही मठामध्ये येऊ शकता. तर मित्रांनो हे असं मठाचं बोर्ड लावलेलं आहे मठाकडे. बघा मित्रांनो, आपण आलो स्वामींच्या मठामध्ये. हे प्रवेशद्वार आहे, ही सुरुवात आहे. असं वाटतं ना गावाला आलो आहे आपण. ठाणे शहरातच हा मठ आहे पण गावाला आल्यासारखा फील येतो. दोन्ही बाजूला झाडी, एकदम हिरवीगार झाडी आहे. आणि थंडीच्या दिवसात इथे धुकं पडलेलं असतं. एवढं छान वातावरण आहे. तर आपण महाराजांची भेट घेऊया, तुम्हाला मी दर्शन करतो. तर आपण आता मठामध्ये पोचलो मित्रांनो. तर जाऊया दर्शनाला. मित्रांनो, मठामध्ये आल्यानंतर चप्पल स्टँड डाव्या बाजूला आहे. तिथे चप्पल काढून, बूट काढून आपण आतमध्ये आलो आहे. आणि हे जे उजव्या बाजूला झाड दिसतं आहे वटवृक्ष आहे मित्रांनो. सुंदर असा वटवृक्ष आहे आणि हा खूप मोठा असा परिसर आहे. तर इथे डाव्या बाजूला पाय आणि हात धुण्यासाठी नळ लावलेला आहे. 24 तास पाणी असतं. बोर्डही आहे. आपण तिथे हातपाय धुणार आहोत. तर मी पाय धुवून डोळ्याला पाणी लावून दर्शनासाठी निघालो. आतमध्ये गेल्यानंतर अशी सुंदर अशी रंगकाम केलेली रांगोळी मित्रांनो तिथे काढलेली आहे. नवीनच केलेलं दिसतंय आत्ता. आणि काहीतरी तयारी चालू आहे मठामध्ये. मठामध्ये पहिले आल्यानंतर स्वामींच्या इथे औदुंबराला पहिले 11 प्रदक्षिणा मारल्या जातात. आपण पण करणार आहोत. तर या. तर हे मित्रांनो इथे शंकराची पिंड, शेषनाग असं इथे स्थापन केलेलं आहे. गणपतीची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे
आणि इथे खाली तुम्हाला दिसत असेल तर नंदी पण आहे, पण काळ्या पाषाणातला आहे. आणि ही जी तुम्हाला पिंड दिसते मित्रांनो, ह्या पिंडीवरती स्वामींचा प्रगट दिन ज्या दिवशी असतो त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन इथे दिलेलं आहे. तो फोटो मी तुम्हाला इथे टाकीन. तर ह्या मठाचं हे खूप महत्त्व आहे. तर इथे खूप गर्दी होते दर गुरुवारी. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी इथे महाप्रसाद असतो. तर नक्की या ठाण्यामध्ये आलात तर. मित्रांनो, इथे सुंदर असं तुळशी वृंदावन बांधलेलं आहे. त्याचं दर्शन करून, इथे कासव आहे मित्रांनो, दर्शन करून आपण आतमध्ये प्रवेश करतो. सुंदर अशी सजावट इथे केली आहे मठामध्ये. स्वामींची मूर्ती आहे, मागे सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि मागे स्वामींच्या पाठीमागे खूप मोठी अशी स्वामींची बसलेली मुद्रेमधली फोटो आहे, पादुका आहेत. आणि आपण मागे बघतोय झूम केलेली मूर्ती, त्याला मस्त असा जिरेटोप घातलेला आहे. आणि मागे हा स्वामींचा फोटो. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय मठामध्ये. दर्शन तर तुम्ही घेतलंच. तर ह्या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की मागे जे तुम्ही झाड बघताय ते वडाचं झाड आणि स्वामींची जी मूर्ती, आणि त्याच्या समोरच औदुंबराचं झाड आपण जिथे प्रदक्षिणे मारल्या, हे क्वचितच असं बघायला मिळतं की वडाचं झाड पण आहे, औदुंबर पण आहे. तर नक्की भेट द्या या मठाला आणि दर्शनाचा लाभ घ्या सगळ्यांनी. तर मित्रांनो, आपण दर्शन जसं घेतलं त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी इथे अन्नदान होतं. तर इथे अन्नछत्र मंडळ पण आहे, प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. या हॉलमध्ये अन्नदान होतं. खूप मोठा हॉल आहे. ॲट ए टाईम 100 ते 200 लोक बसतील. इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे, हात धुण्यासाठी आहे. आणि खूप मोठा प्रशस्त असा मठ आहे. हा सगळा मोठा परिसर आहे. गाड्याचं पार्किंग इथे होतं. इथे होम वगैरे होतो, होम हवन पण होतं. ते तुम्हाला तिथे मागे दिसतंय, तर तिथे होम हवन होतं. आणि हा एकंदरीत स्वामींचा मठाचा परिसर आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन तर झालेलं छान. तर ठाण्यातल्या या मठाला नक्की भेट द्या आणि आपल्या कुटुंबासोबत ह्या इथे मठाला या, दर्शन घ्या. आणि आपल्या चॅनलला या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव असणार आहे कुल चैतन्य. तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला दुसरा कुठला मठ बघायला आवडेल. त्याची मी तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन. बाय. समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कुल चैतन्यला लाईक करा. थँक्यू.